ठिकठिकाणी रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदीमय वातावरणात साजरी करण्यात आली। मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदीच्या शुभेच्छा दिल्या। मालवण पोलिसांनी धडक कारवाई करत 10 ठिकाणी छापे टाकून 2 लाख रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला। मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। अमरखाने केरी फोंडा येथील श्री विजयादुर्ग देवस्थानात चैत्र नवरात्र उत्सव थाटात सुरू झाला। या निमित्ताने अपर्णाताई परांजपे यांचे रामकथेवर रसाळ प्रवचन होते। 16 एप्रिल पर्यंत चैत्र नवरात्र उत्सव साजरा होणार आहे। देवगडच्या कट्टा गावातील पूर्ण प्राथमिक जीवन शिक्षण शाळेचा शताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला कट्टा ग्रामस्थ, आजी माजी शिक्षक तसेच आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एका राष्ट्रीय बँकेच्या कसबा शाखेत ग्राहकांची गर्दी होती। त्यात वीज गेल्याने ग्राहक उकाड्याने हैराण झाले होते। मात्र शाखेतील सर्व पंखे सुरू होते, परंतु ग्राहक बसतात तेथे एकही पंखा सुरू नसल्याने ग्राहकांचे चांगलेच हाल झाले। बँकेने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे। बांदा येथील शिरोडकर परिवारातर्फे आनंदी मंगल कार्यालयात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दर्शन आणि आशीर्वादासाठी भाविकांनी गर्दी केली होती। रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी शेतकरी कामगार पक्षावर टीका केली। या जिल्ह्यात नेहमी शेकाप आणि काँग्रेस या दोनच पक्षात लढत झाल्या। आलटून पालटून दोघांचे वर्चस्व राहिले आहे, परंतु आता जिल्ह्याच्या राजकीय नकाशावरून तुम्ही का बाजूला गेलात याचा विचार करा, असा उपरोधिक सल्ला तटकरे यांनी शेकापला दिला। पाहुयात तटकरे काय म्हणाले। त्यांनीच आत्मपरीक्षण करावं। या जिल्ह्यामध्ये नेहमीच दोन पक्षामध्ये लढतील, काँग्रेस आणि शेतकरी कामगार। एक आपल्या जिल्ह्याचा इतिहास एकदा दुसऱ्या वेळेला ते असं घोट गेला, पुढे साहेबांचा बोलला गेला। आता त्या राजकीय नकाशातून तुम्ही का बाजूला गेला त्याचा पहिला एकदा तुम्ही विचार करा। दापोलीच्या 5 पंढरी माळावर विविध प्रकारची मासळी सध्या सुकवली जात आहे। बेगमीसाठी सुकी मासळी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते, त्यामुळे मासळी सुकवण्यासाठी सध्या विक्रेत्यांची लगबग सुरू आहे। सुक्या मासळीला किलो मागे 400 रुपये इतका भाव मिळतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।